नमस्कार शेतकरी बांधवांनो, मानसी ॲग्रो फार्म, शनी मांडळ, तालुका जिल्हा नंदुरबार. पेरू लागवड करावी का किंवा पेरू बाग परवडते का व करायची असेल तर कधी करावी, हे बऱ्याच आपले जे नवीन शेतकरी आहेत किंवा ज्यांचा फळबागेत येण्याचा विचार आहे किंवा पेरू म्हणा, तैवान पिंक, रेड डायमंड, बऱ्याच व्हरायटी आहेत किंवा ड्रॅगन फ्रूट. आता ड्रॅगन फ्रूटही चांगलं प्रचलित होत आहे भारतात. म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये एक कन्फ्युजन राहतं की नेमकं करावी तर कधी करावी, खरंच परवडते का. कारण शेतकरी बांधवांना काय होतं, सोशल मीडियावर नेमकं बऱ्याच वेळेस अशा गोष्टी होतात, तुम्ही ज्याचा विचार करता. एखाद्या वेळेस गोष्ट अशी होती की त्याच्यात तुम्हाला 4 गोष्टी पॉझिटिव्ह माहीत पडतील, तर परत 2-3 गोष्टी निगेटिव्ह माहीत पडतील. कोण काय पोस्ट करत राहतं. पण तुम्हाला वैयक्तिक अनुभव सांगतो तुम्हाला, पेरू लागवड ही शेतकऱ्याला परवडणारी जे. दुसरी गोष्ट, आपण जे पारंपरिक पिकं घेत आलो आहेत, कांदे झाले, कापूस झाला, मका, इतर जे काही असतील, शेतकरी बांधवांनो आज त्यांचा खर्च आणि मेहनत बघितली तर शेतकऱ्याला अक्षरशः खरंच परवडणार नाही आहे. कारण आता मजुराचा बी अभाव, मजुराच्यामुळे इतक्या अडचणी येते. आता आपलं कांदे लागवड आहे, 4 एकर तयार झालेलं आहे कांदं, परंतु अक्षरशः मजुरामुळं 15 दिवसा पहिले ते निघून जायला पाहतो, नाही भेटत आहे. त्यामुळं देखील शेतकरी फळबागकडे किंवा मोठे पिकांकडे येण्याचा निर्णय घेतात. दुसरी गोष्ट, पेरू बाग ही माझ्या वैयक्तिक मताने म्हणतो की परवडते. कारण जर व्यवस्थित हिशोब केला, खर्च, उत्पादन खर्च, लागवडपासून तर खत फवारण्या वगैरे या पारंपरिक पिकांच्या, जर व्यवस्थित घरचे जे आपण सगळं परिवार राबतो, शेतात मेहनत करतो, हा जर सगळा विचार केला, सगळा हिशोब केला, तर एकरी 30,000 देखील मिळणं मुश्किल झालं आहे शेतकऱ्याला. ही शेतकऱ्याची अवस्था आहे. उत्पन्न तर काय वाढतच नाही आहे, परंतु खर्च जास्त होत आहे. त्याच्यामुळं आणि शेतकरी बांधवांनो, कुठली गोष्ट करत असताना खालून वरती जायचं, डायरेक्ट वरून विचार नाही करायचा. म्हणजे सांगायचा अर्थ, बरेच शेतकरी, बऱ्याच व्हिडिओ आहेत यूट्यूबला, कोणी म्हणतं 22 लाखाचा काढलं एकरी, कोणी म्हणतं 25 लाखाचा काढला पेरू, कोणी म्हणतं मी 12 लाखाचा काढला. आहेत त्यांचे अनुभव, कदाचित काढलेही असतील आणि काढलेली आहेत, त्यांचे अनुभवही आहेत तेवढे 2-4, 4-4, 5-5, 6-6 वर्षाचे. परंतु आपण जर नवीन या गोष्टीत येत आहोत, तर मला सांगा, कमीत कमी कितीही कमी उत्पन्न आलं पेरूचं, एकरी कमीत कमी 15-20 टन, 15 टन तरी निघू शकतं. दुसरी गोष्ट, साधारण तुम्हाला 30 रुपयेही भाव गेला. वेळेवर मार्केटमध्ये पेरूला कधी भाव असतो, कधी माल यायला पाहिजे आपला, या गोष्टी जर सगळ्या बघितल्या आणि नियोजन करून माल त्यावेळेस मार्केटला आला, तर तुम्हाला 100% परवडणारच आहे. भाव हा जास्त राहतोच, 50+ भेटतोच. पण समजा यदा कदाचित जर 30 रुपये जरी भेटला, तरी तुमचा 4-4.5चा जातो आहे, 2.5-3 खर्चचा पकडला, 1.5-2, 6 महिन्यात 1.5-2 लाख कुठलं पीक देऊन जात आहे आपल्याला. तेवढी मेहनत नाही. एक वेळेस लागवड केली, ड्रीपद्वारे खतं सोडणी आहेत, थोडं 1-2 वेळेस 6 महिन्यात मशागत होईल आणि निंदणी वगैरे आणि फवारण्या आहेत, एक वेळेस बेसल डोस देणं आहे. हे जे आपण पारंपरिक पिकांमध्ये एवढे मेहनत करत असतो, तरीही साध्य काय होत नाही. त्यापेक्षा इथं आता दुसरी गोष्ट राहिलं ड्रॅगन फ्रूटचं. एक विचार केला तर पूर्ण भारतात 4-5 हजार हेक्टरच्या वरती ड्रॅगन फ्रूटची लागवड नाही अजूनही. अक्षरशः बाहेर परदेशातनं ड्रॅगन फ्रूट हे भारतात आयात केलं जातं.
तर आणि दुसरी गोष्ट, दुष्काळी भागातील ज्या शेतकऱ्यांकडे पाणी कमी आहे किंवा वरचा पाऊसही कमी होतो, ते शेतकरीसुद्धा ज्यांनी लावलेलं आहे ते अक्षरशः खुश आहेत ड्रॅगन फ्रूटमध्ये, कारण त्याला ऑलरेडी पाणी कमीत लागत असतं. उन्हाळ्यात तर त्याला एकदम पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे त्याचं, कारण जास्त पाणी देऊन चालत नाही, कारण ते ऑलरेडी पीक असं आहे की त्याच्यातच पाणी भरपूर राहतं. आणि जर जास्त पाण्याचं प्रमाण झालं आणि ते आपलं जे 42, 44, 45 डिग्री तापमान जातं, त्याच्यात ते पाण्याचं ते प्रमाण गरम, त्याच्यामधलं पाणी गरम होऊन त्याच्यावर सनबर्निंगचा प्रॉब्लेम येतो. आणि त्याची खासियत म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो, त्याच्यात एवढं एक विशेष गोष्ट आहे की त्याचे जे सूट राहतं नवीन, त्यांच्यात मॉइश्चर वातावरणातलं पाणी शोषून घेण्याची क्षमता असते, म्हणून त्याला पाणी नियोजन खूप महत्त्वाचं असतं. बाकी राहिली गोष्ट, पेरू लागवड करत असाल नवीन शेतकरी बांधवांनो, तर जून म्हणजे पहिला पाऊस झाला की तुम्ही लागवड त्याच्या आधी करता येते. परंतु याचा एक फायदा असा आहे की पहिला पाऊस झाल्यानंतर जर लागवड केली तर तुम्हाला जवळजवळ जास्त मरचं काही अडचण येणार नाही, मर पडणं वगैरे. दुसरी गोष्ट, जूनमध्ये लागवड केल्यानंतर तुमची बाग ही 8व्या-9व्या महिन्याला बरोबर जानेवारी-फेब्रुवारी छाटणीला येते. म्हणजे छाटणीला जानेवारी-फेब्रुवारीत आली म्हणजे तुमचा माल बरोबर जून, जुलै, ऑगस्ट दरम्यान मार्केटमध्ये निघतो आणि ज्यावेळी चांगल्या प्रकारे भाव राहतो. म्हणून लागवड करत असताना 4 ठिकाणाहून माहिती घ्या, व्हरायटी निवडा, चांगले व्यक्तीकडनं क्वालिटी रोपं घ्या. कारण मी एक व्हिडिओ बघितली होती, खूप चांगले मार्गदर्शक आहेत ते. एका शेतकऱ्याला अक्षरशः 90 रुपये रोप दिलं गेलं होतं. बागेचं अंतर किती असावं, बाग कधी लागवड करावी, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती करून घ्या. शेतकरी बांधवांनो, नवीन पिकं, नवीन तंत्रज्ञान, आधुनिकतेकडे गेल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही आहे, दिन बदलणार नाही. आणि दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांनो, मी ज्या व्हिडिओमध्ये जे औषधं सांगत असतो ते माझा वैयक्तिक वापरून घेतलेला माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही जर काही रिकमेंड केलेलं वापरत असाल तर त्याच्यासोबत तुमच्या जवळच्या कृषी दुकानदाराचा सल्ला घेऊनच वापरा, चांगल्या प्रकारे फायदा होईल. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. अधिक माहितीसाठी मानसे ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ही आपली आता 11 महिना, एप्रिल पूर्ण झाल्यानंतर 11वा महिना कंप्लीट होईल. 11 महिन्याची बाग आहे.